माझं म्हणणं आहे, आपण चमकलो तरी सांभाळ मुक्ताबाई करतील, आणि तुम्ही अंधारात असले तरी मुक्ताबाई तुमचा माझा सांभाळ करतील. ज्याला मी चमकलो असं वाटलं त्याची उतार कळा सुरू झाली म्हणून समजा, आणि ज्याला मी अंधारात आहे या विश्वासानं खचून जाऊन वाटलं त्याचा निश्चय ढळला की तो संतांचे एक तर अंधारात आले तरी या देवतेच्या लांब जाऊ नका, आणि पूर्ण उजेडात आले तरी या अधिष्ठानाच्या लांब जाऊ नका. तुम्ही प्रकाशाच्या झोतात आले तरी म्हणा मुक्ताबाई माझ्या आहे, आणि तुम्ही किती वेदनेत असले किती दुःखात असले तरी म्हणा मुक्ताबाई माझ्या आहे. असं म्हणायची सवय आपण सगळेच करून घेऊ, कारण त्यातच आपलं भलंय महाराज. तुम्हाला मला वाटतं हे सोपं चित्र. आता आपण हे सगळं पाहतोय रील बिल हे सगळं खूप साडे, मी अमोलला विचारलं किती लोकांनी 16 बघितला, 7 कोटी लोकांपर्यंत, 7.5 ते 7 कोटी लोकांपर्यंत 16. आज हे फार सुखाचं वाटतंय. पण हा सुंदर सिनेमा, हा सुंदर चित्रपट तयार व्हायला आमच्या हरणे बाबांनी या पिक्चरचं शूटिंग 89 साली चालू केलं. पावलाला कोणाचंही काही पाहिलं की असं वाटायचं आपलं कधी होईल. हे काही सुस्त का कोणालाही, नैवेद्य आपला कधी होईल, सगळ्यांचे नैवेद्य जातात, आपला नैवेद्य पांडुरंगाला कधी होईल. सगळ्यांच्या सोहळ्यांमध्ये चांगल्या दिंड्या चालतात नम्रात, आपल्या कधी चालतील. सगळ्यांच्या सोहळ्यात तरुण पोरं वारकरी नाचतात, आपल्या कधी येतील. काय व्यक्तिगत स्वार्थ आहे. पण याचा अर्थ असा आहे, त्यांनी स्वतःला आई साहेबांच्या सेवेत वाहून गेलेलं आहे. आई साहेबांवर लोक अत्यंत प्रेम करतात. आपणही मुक्ताबाईवर प्रेम करा, रोज सगळे म्हणू आई साहेब तुम्ही आम्हाला सांभाळा. सांभाळा या शब्दात सगळंच आलं. आम्ही उन्मत्त झालो तरी सांभाळा, आणि आम्ही खचून चाललो तरी सांभाळा. या दोन्ही गोष्टी सांभाळणारे एकच दैवत आहे, त्या मुक्ताबाई आहे. ज्याने हरणे बाबांनी आदेश केला की आपल्याला सेवा करायची. मी म्हटलं बाबांना, बाबा खूप कीर्तनकार आहे, ही कीर्तनकारांची सगळी नवोदित मंडळी पाहिली की असं वाटतं बुवा या सगळ्या मंडळींचेच कीर्तन झाले पाहिजे. बाबा म्हटले त्यांची कीर्तनं आपण करतोच आहे जिथं वेळ मिळेल तिथं, पण मला असं वाटतं तूही बीडमध्ये आपल्या भूममध्ये सेवा केली पाहिजे. आता बाबांनी आपल्याला सांगावं सेवा करावी, आणि त्या आदेशाला त्या आज्ञेला प्रमाण मानून मी या ठिकाणी उभा आहे. आम्हा साधकांचे मायबाप असलेले पूजनीय आमचे बाबा ज्यावेळेला आम्हाला मार्गदर्शन करतात, त्यावेळेला एखादी सूचना करतात, त्यावेळेला ती सूचना एखाद्या वेळेला रागातली जरी असली तरी ती इतक्या आनंदाची असते, इतक्या समाधानाची असते, आणि जीवनाचं इतकं भलं करणारी असते की त्याची अनुभूती बाबांच्या जवळ राहिलेल्या प्रत्येक साधकाला निश्चित आहे. आणि जे काही जीवनात चांगलं आहे, जे काय थोडं बरं दिसत आहे, ते केवळ आणि केवळ मुक्ताबाईच्या कृपेमुळं आणि गुरुवर्य श्रद्धे हरणे बाबांच्या अनुकंपेमुळेच घडत आहे. जो काही चांगला वाईट बदल जीवनात घडला तो बाबांनी घडून आणला, मुक्ताबाईंनी घडून आणला. त्यामुळं ते सांगतील तसं वागलो, जगलो का आपल्याला जगण्यात त्रास होत नाही. आपण अशाही सिस्टीमवर कीर्तन केलं. मी विदेशात कीर्तन केलं, आमचा अमोल होता, त्यावेळेला आम्ही इकडून मराठीत बोलायचो आणि तिकडून इंग्रजीत ट्रान्सलेट व्हायचं, सिस्टीम अशी होती. अरे हे सगळी कीर्तनं करायला भेटतील, पण या कीर्तनाचं भाग्य त्या कोणत्याच कीर्तनाबरोबर जोडलं जात नाही. कारण त्या कीर्तनाला गर्भ श्रीमंत लोक असतील, मोठे मोठे लोक असतील, आमदार खासदार मंत्री असतील, पण या विश्वाची मालकीन, या त्रैलोक्याची मालकीन, या विश्वाचं अधिराज्य ज्या चालवतात त्या आदिशक्ती जगन्माता चित्कला मुक्ताबाई समोर शब्दाची सेवा किती मोठं भाग्य आहे. हेच भाग्य आहे, आणि त्या भाग्याचं खूप मोठ्या आदरानं पदरानं आपण ते भाग्य, त्या भाग्यातलं पुण्य निवडून 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 आपल्या जीवनाची वाटचाल करण्याचा प्रयत्न आपण सगळेच करतोय, करत राहू. आणि ते मुक्ताबाईंनी करून घ्यावं ही सदिच्छा, शुभकामना आईसाहेबांच्या चरणी प्रारंभी व्यक्त करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. कोणाची नामोल्लेख न करता तुम्हा सगळ्यांच्या चरणी मोठ्या अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो. आमचे शिवशंकर बाबा आदी करून सगळीच महाराज मंडळी, माझे सगळे अनेक वर्षाचे सहकारी मित्र, नवीन आलेली मंडळी, सगळ्यांच्याच चरणी प्रणाम करतो. सेवेला सुरुवात करतो. अभंग फारच सुंदर आहे. नाचे न आनंदे विठ्ठल नाम छंदे, परते भेदा भेद सांडोनिया. पूर्ण काही अभंग पाठही नव्हता. काल वाटेनं चालता चालता आदरणीय संदीप महाराजांना म्हटलं मला अभंग कीर्तनाला घ्यावं वाटतं. आमचे सचिन दादा होते, ते म्हटले महाराज घ्या. म्हटलं वारीला जाताना वेगळ्या वेगळ्या प्रकरणातले अभंग घ्यावी. विशेषतः ज्या स्वरूपामध्ये संत पंढरीला गेले ते एक एक स्वरूप आपण सगळ्या कीर्तनकारांनी सांगितलं तर त्या अभंगाची सेवाही घडेल, आणि संत कोण्या अवस्थेत गेले असतील याचा उलगडाही करताना आपल्यालाही चिकित्सा निर्माण होईल, आपल्यालाही आनंद निर्माण होईल. म्हणून या अभंगाची सेवा करण्याचा प्रयत्न करूया.
एरवी आपण कीर्तनाला अभंग घेतो, ते अभंग काही आपल्याकरता नवीनच असतात असं काही नाही, पण अभंग माझ्याकरता तरी नवीन आहे. आईसाहेब सद्बुद्धी देतील तसं वेळेच्या मर्यादेत या अभंगाचं चिंतन करूया. नाचेन आनंदे विठ्ठल नाम छंदे. नाथ महाराजांनी मी पंढरीला जाईल, पण कोणत्या अवस्थेत जाईल हे फार महत्वाचं या अभंगाच्या द्वारा पटवून दिलेली भूमिका आपल्याला अभंगात दिसून येते. तसं तर या मृत्यू लोकामध्ये जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला नाचावंच लागतं. या मृत्यू लोकात जीवाला नाचावं लागतं, यात काय नवलंय. इथं जन्माला आलेल्या प्राण्यालाही नाचावं लागतं, इथं जन्माला आलेल्या मानव जातीलाही नाचावं लागतं, इथं जन्माला आलेल्या अवताराला आलेल्या संतांनाही नाचावं लागतं, आणि इथं अवताराला आलेल्या भगवंतालाही नाचावं लागतं. सगळेच नाचले, सगळ्यांना नाचावं लागतं, यात कोणता बदल नाही. पण प्रत्येकाच्या नाचण्याची भूमिका, प्रत्येकाच्या नाचण्यातला बदल फारच वेगळा आहे. सगळेच नाचले, मृत्यू लोका सगळ्यांना नाचवणारच लोक आहे. कोणाकोणाला नाचवतो? अहो सगळ्यांना नाचवतो. प्राण्यांना नाचवतो, प्राणी नाचणारे आपण पाहिलं. काही वेळेला प्राण्यांचं नाचणं हे सार्थकी लागतं आणि काही वेळेला प्राण्यांचं नाचणं हे निरर्थकी लागतं. आपण बघा, घोडा नवरदेवा पुला नाचला, काय सार्थक आहे, पण तोच घोडा मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यात नाचला, किती आनंद आहे. वारकऱ्यांनाही आनंद आहे आणि त्या घोड्याचंही त्या मुख्या जनावराचंही भलं आहे. आवाज आपण पहिली मेंढरं, ही मेंढरं एरवी रोडनं जर यांनी साईड दिली नाही तर 5-10 शिव्या मेंढपाळाला तो गाडीवाला देतो म्हणजे देतो. पण ती मेंढरं ज्या वेळेला या वाटेनं चौंडेश्वरी मातेच्या मंदिराकडे पळत होती, या पालखी सोहळ्यातला प्रत्येक वारकरी त्या मेंढराला हात लावत होता, पाया पडत होता. का? कारण त्यांच्या नाचण्याचं ठिकाण बदललं, त्यांची भूमिका बदलली. काही वेळेला त्यांचं नाचणं हे सार्थकी आहे, काही वेळेला त्यांचं निरर्थक आहे. पण प्राणी नाचतात. कोण कोण प्राणी नाचतात? सगळेच नाचतात. बैल काय नाचतो, घोडा काय नाचतो, जाऊ द्या, आपण राष्ट्रीय प्राणी नाचतो. तुकोबाऱ्यांनी वर्णन केलं, तुका म्हणे मेघ नाचावी मयुरे लपविता खरे येत नाही, लपविता खरे येत नाही. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे. अरे हा मेघ नाचवतो कोणाला? नुसत्या पक्षाला नाही, प्राणी राष्ट्रीय पक्षी येतो त्याला नाचवतो. अरे नाचणं हा प्राण्याचा पक्षाचा स्वभावच आहे. चला सगळेच प्राणी नाचतात. मानवजात बापा बापा नाचण्यात काय हात धरावं माणसाचा नाचायला. पण माणसाच्या नाचण्याची ठिकाणं हे बदललेले. मी भागवत कथेला आधी भरपूर वेळ द्यायचो. डोंगरे महाराजांचे काही वाक्य काढले होते, विजय महाराज, नितीन महाराज. त्यातलं एक महत्वाचं फार गोड वाक्य आहे. डोंगरे महाराज म्हणायचे, हम संसार के लिए तो बहुत नाचते, रोज नाचते. नाचते नहीं, नाचना ही पड़ता है, हम रोज नाचते. पण ते म्हणायचे, प्यारे असो असो, हम संसार के लिए रोज नाचते पर नाचना है मेरी भगवान के लिए नाच. पूरी जिंदगी में संसार में कभी नाचना नहीं पड़ेगा. तुला नाचायचं असेल तर तू तुझ्या नाचण्याचं ठिकाण बदलव. आजी असं या या उभं राहू द्या, पाटील उभं राहू देऊ. आज सगळेच नाचतात, कोण नाचायचं राहिलंय, पण नाचण्याचे ठिकाण वेगळे वेगळे. अहो ज्ञानोबा म्हणतात, चित्ताराधी श्रीचे आणि तियेचेनी छंदे नाचे. ज्ञानोबारांची भाषा आहे. माकड गारुडियाचे जैसे होय, जसं त्या गारुड्याचा खेळ चालू झाला की तो गारुडी सांगेल तसं माकड नाचतं. तसे नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मोलाची माकडे. बरं नाचतात संसारात, पण संसारात तरी माणसाचं नाचणं धळय का? संसारात नाचणं माणसाचं पावला पावलाला बदलणार आहे. पावला पावलाला पहिली आहे बाळ दशे आईबा हे चिपिसे. माणूस ज्या वेळेला बाल गोपाल अवस्थेत असतो, लहान मुलगा कोणापुढे नाचतो? तो आई 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 आईबा हे चिपिसे ते सरे. मग श्री मासे भुलवणी ठाके ज्ञानोबा म्हणतात. बालपण सरलं की तो तिच्या समोर नाचतो. कोणासमोर? बायको समोर नाही म्हटलं ज्ञानोबारांनी,
ते सरे मग श्री मासे. तू तिच्यावर नाही प्रेम करत, तिच्या मासकणावर प्रेम करतो. आम्हाला काय शिकवतो ना अनुभव म्हटले. अरे तुझं नाचणं कशासाठी आम्हाला माहितीये. ते सरे मग श्री मासे भुलोनी ठाके. वेळा होतो नाचण्यात, किती काळ नाचशील. श्री भोगिता पावो वृद्धाप्य लागे येवो, तेव्हा तोची प्रेम भाव बाळक असे. आणि अरे म्हातारपण आलं की तोच म्हातारा नातवा पुढं नाचतो, तरुण झाला बायको पुढं नाचतो, आणि बालगोपाल असला की आई पुढे नाचतो. हे नाचणंच आहे संसारातलं. रोज नाचतात माणसं, रोज. हो, काय कायचं नाचणं उघडेन, काय कायचं बंद आहे, पण माणसं नाचून राहिले. एवढा पाऊस पडल्यावर काही माणसं हात नाचून राहिले. बाल्याची माय बाल्यान बाली, हे दार लावून गाव जाऊ दे वाहून लोक म्हणतात एवढ्या पाण्यात काय बाहेर निघतं काय. नाचणं ते. चला, जीवाचं नाचणं वेगळंय. रोज नाही त्या छंदात माणसाला नाचावंच लागतं. अहो ती म्हणेल त्या स्वरात नाचावं लागतं, ती म्हणेल त्या तालात नाचावं लागतं. संसाराचं नावच आहे महाराज, त्याला काय. हो, एक बाई नवऱ्याला म्हणे तुम्ही आज भांडे घासा. तो म्हणे भांडे घासा, मी मर्द माणूस आहे, तू असं माणसासारखं काम सांग मला, भांडे घासा काय. ती म्हणे मग तुम्ही एकदम मर्दाचं काम करा, मला तुम्ही 20 तोळ्याचा सोन्याचा हार आणून द्या. तो म्हणे मी ना नुसती इतकी थोडीशी मजा केली तर इतकी मनावर घेऊन राहिली तू. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. हे नाचणं आहे, रोज नाचतो माणूस. नाचण्याच्या भूमिका माणसाच्या बदलणाऱ्या. चला, प्राणी नाचतो, मानवजात सगळेच नाचतात, सगळेच नाचतात. आणखी कोण नाचतं? देव नाचतो. जशी माणसाची भूमिका नाचण्याची बदलते तशी देवाची सुद्धा नाचण्याची भूमिका, नाचण्याची स्थिती बदलते. कशी काय बदलते हो? तुकोबारायांचा एक स्वतंत्र अभंगच आहे. नाचण्याची स्थिती बदलणारी आहे देवाची सुद्धा. तुम्ही एखाद्या वेळेला झोपा, पडा आणि मग भजन करायला लागा. बोधे बाबा एक चाल म्हणायची, निजल्याने गाता उभा नारायण, निजल्याने गाता उभा नारायण. सगळे म्हणा, निजल्याने गाता उभा नारायण, निजल्याने गाता उभा नारायण. बैसल्या कीर्तन करिता डोले, बैसल्या कीर्तन करिता डोले, उभा राहोनिया मुखी नाम वदे, उभा राहोनिया मुखी नाम वदे. बैसल्या कीर्तन करिता डोले, बैसल्या उभा राहोनिया मुखी नाम वदे. निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले, बैसल्या कीर्तन करिता डोले, उभा राहोनिया मुखी नाम वदे, उभा राहोनिया. काय सुंदर अभंग आहे हा. बघा तुम्ही, सुरुवातच आहे, निजल्याने गाता. देवाची नाचण्याची भूमिका तुकोबारांनीच सांगावी, कारण देवाचा स्वभाव संतांशिवाय कोणाला कळतो महाराज. आपण एखाद्या वेळेला झोपून भजन करा, निजल्याने आणि आपण झोपलेलो आहे, काय सार्थक आहे? काय हेतू आहे आपला सिद्ध जगण्याचा? मग आपल्याला लाज वाटली म्हणून आपण मांडी घालायची. तुकोबारे म्हटले मांडी घालून भजन करायचं. काय करेल? बैसल्या कीर्तन करिता डोले, मग तो डोलायला लागतो.
तुम्ही जर बसल्या बसल्या भजन करायला लागलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, मग देव डोलायला लागतो. तुकोबारांनी सांगावं देवाचं नाचणं, देव डोलायला लागतो. याच्या पुढं उभा राहून या मुखी नाम वदे. मग तुम्ही देव डोलायला लागल्यावर आपण जसं वागू तसा देवही आपल्याला प्रतिसाद देतो. पा मग आपण उभं राहायचं, आपण भजन करायचं उभं राहून. आपण उभं राहिलो त्याचं भजन चालू केलं. मधुकर बाबा काय करतो तो? उभा राहून या मुखी नाम वदे, नाचे हा गोविंद नाना छंदे. मग देव नाचायला लागतो. पण नुसता नाचायला लागत नाही, नाना छंदात वेगळ्या वेगळ्या पावल्या करून नाचायला लागतो. नाचे हा गोविंद नाना छंदे. आता त्याच्यावढ्या पावल्या कोणाला येणार आहे महाराज? त्याच्यावढं तो राक्षसालाही नाचवतो, स्वतः मोहिनी झाला देव त्या भस्मासुरा करता. त्याच्या पुढे येऊन उभा राहिला. भगवान शंकराच्या मागे तो भस्मासूर लागला. त्यांनी देवाचा दावा केला, देवा आमच्या मागे लागले. भगवान विष्णूनं मोहिनीचं रूप घेतलं आणि एकदम त्या भस्मासुराच्या पुढे आला. त्या भस्मासुरानं फुल पळता पळता ही मोहिनी पाहिली. आता देव होता तो. एखादी रील आली तर माणूस पुढे लोटत नाही, आता देव होता. देव पाहिल्यावर काय त्या राक्षसाला देवानं नाचवलं, स्वतःही नाचला. जाऊ द्या, स्वतंत्र कथा आहे, स्वतंत्र त्याचं वर्णन आहे, पण देव नाचतो. नाचे हा गोविंद नाना छंदे. जाऊ द्या, तुम्ही वाटचालीत भजन करा. मार्गी चालता चालता मुखी नाम वाणी. मार्गानं चालता चालता त्याचं नाव घ्या. मग पुढं काय करतो? पुढं काय? मार्गी मागे पुढे उभा चक्र पाणी, मागे पुढे उभा चक्र पाणी. मार्गी चालता मुखी नाम वाणी. चालता चालता भजन करू. पहिल्यांदा झोपल्याने, नंतर बसल्याने, नंतर उभं राहून, आणि आता चालता चालता. चालता चालता भजन केल्याने काय? मार्गी चालता मुखी नाम वाणी, उभा चक्रपाणी मागे पुढे. आपण भजन करा. कधी आपल्या पुढे येतो चाल ऐकायला, कधी आपलं भजन ऐकायला मागं येतो. तुम्हाला असं वाटतं जिथं भजन आहे तिथं देव नाही? अरे जिथं भजन आहे करावे चिंतन न भेट ते बरे त्याची न भेटून. काय करता त्याची भेट घेऊन? अरे तो तर इथं भजनात आहे. तो कोबऱ्यांचं प्रमाण आहे, करावे चिंतन बरे त्याची न भेटून. त्याला भेटल्यापेक्षा आपल्या भजनातच त्याला बोलवा. इतक्या श्रद्धेनं त्याचं भजन करा. नाचे हा गोविंद नाना छंदे, मार्गी चालता मुखी नामवानी, उभा चक्रपाणी मागे पुढे. कधी आपल्या सोबत नसतो तर कधी आपल्या मागं पुढे राहतो. तो कोबारे म्हणतात, तुका म्हणे यासी कीर्तनाची संतांचं नाचेन आनंदे विठ्ठल नाम छंदे. आम्ही कुठेही नाचणार नाही, कसंही नाचणार नाही. आम्ही नाचू कसे नाचू? त्याच्या स्वरूपाला जागून नाचू. आनंद हे देवाचं स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय सच्चित. आनंद हे देवाचं अस्ति भाती प्रिय नाम रूप. अहो याचं वर्णन करताना, देवाचं स्वरूप बघत असताना, आनंद हे मूलतः देवाचं स्वरूप आहे. त्याच्या स्वरूपाशी संलग्न होऊन नाचेन आनंदे आम्ही नाचू. पण विठ्ठल नाम छंदे, आम्ही कोणतंही नाम गाणार नाही. विठ्ठलाच्या नामाचा छंद लावून आम्ही नाचू. ते नाचत असताना परते भेदाभेद आम्ही निषेध करू. कशाचा? जड जळाचा, जड जीवाचा, जीव जीवाचा, जीव ईश्वराचा, जड ईश्वर. आम्ही या भेदात पडणार नाही. परते भेदाभेद सांडोनिया आम्ही नाचू. देवाच्या छंदामध्ये, विठ्ठल नामाच्या छंदामध्ये नाचण्याचा आनंद आगळा वेगळा आहे महाराज. तुम्हाला बऱ्याच जणांना, जुन्या लोकांना माहिती असेल, पूर्वीच्या काळात तमाशे खूप चालायचे, खूप तमाशे. आणि त्या तमाशामध्ये या महाराष्ट्रातलं एक विठाबाई नावाचं नाव, ज्यांना महाराष्ट्र सरकारने
तमाशा सम्राज्ञी नावाचा पुरस्कार दिला विठाबाई. त्या विठाबाई पद्मश्री पुरस्काराने सुद्धा त्यांचा सन्मान झालेला आहे. त्यांच्या नावाने आता इठा नावाचा चित्रपट निघालेला आहे बघा. फार सुंदर त्यांचा इतिहास आहे. त्यांच्या इतिहासात असं सांगितलं जातं 9 महिने भरत आले त्यांचे, काहीच दिवस बाकी 9 महिन्याला, आणि तमाशाचा फड लावलेला. त्या फळावर त्या गेल्या आणि तिथं नाचायला लागल्या आणि त्यांना बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या. बाळंतपणाचं काय दुःख आहे, काय वेदना आहे, कीर्तनकार कीर्तनात सांगू शकत नाही. त्याला आई व्हावं लागतं महाराज. ज्या वेळेला त्या कळा सुरू झाल्या त्यावेळेला हाताला धरून शेजारी नाचणाऱ्या मुलीचा हात धरून विठाबाई स्टेजच्या खाली आली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. लोक दगड मारायला लागले त्या स्टेजला. दगडानं तिनं नाळ तोडली आणि पोटाला घट्ट बांधून घेतलं, कंबर बांधून घेतली आणि पुन्हा ती त्या स्टेजवर तमाशाच्या फळावर नाचली. एक पत्रकार ज्या वेळेला तिच्या पुढे जातोय त्यावेळेला प्रिंट मीडियाचा काळ होता. पत्रकार पुढे जात आहेत, अनेक मंडळी पुढे जात आहे आणि म्हणताय विठाबाई, ज्या स्टेजवर लोक दगड मारतात त्या स्टेजवर एक ओली बाळंतीन बाई इतक्या श्रद्धेनं नाचते. काय म्हणाल या महाराष्ट्राकडे पाहून? ती म्हणे माझा नाचायचा छंद आहे, माझं नाव विठाबाई आहे, मी पांडुरंगाच्या कृपेनं जन्माला आलेली आहे, मला नाचायचं याच जन्मात नाही पुढचे अनेक जन्म नाचायचंय, पण आता स्टेजवर दगड लोकांची खाता खाता मी नाचून दमले. आता या पंढरीच्या पांडुरंगाला एवढंच मागायचंय, देवा तुला जर या विठाबाईला नाचवायचं असेल तर पुढच्या जन्मात स्त्रीचा जन्म झाला तरी तुझ्या पंढरीच्या वारीत आम्हाला नाचू दे. तेच नाचणं या विठाबाईचं सार्थकी लागेल. नाचेन आनंदे विठ्ठल नाम छंदे. माणसाच्या छंदात नाचलो की लोक दगड मारतात आणि देवाच्या छंदात नाचलो की आपलं कल्याण होतं. एका स्टेजवर नाचणाऱ्या बाईनं सांगावं तमाशाच्या, काय त्या बाईला या संप्रदायाचं वेळ लागलं असेल आणि किती महती कळाली असेल. महाराज, या तिच्या इतिहासातून एवढं तरी माणसाला निश्चित कळतं की दगड मारतात त्या स्टेजवर सुद्धा ती इतक्या श्रद्धेनं नाचते. जिथं तुम्ही मी नाचलो की लोक आपले पाय धुतात. तिथली कला नाचण्याची, तिथली कला गाण्याची, तिथली कला भजनाची आपण किती श्रद्धेनं जोपासली पाहिजे. विठ्ठल कुंडली कवरदा हो. आव पण महाराज, परते भेदाभेद सांडून या खरं नाचे ना आनंदे हे सगळं 100% खरंय. पण नुसत्या नाचण्यानं तुम्ही काय साध्य करणार आहे? नाचण्यानं काय साध्य होतं? असं नाचण्याने काय साध्य होतं? गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं आणि नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं. तुम्ही नाचून पहा, तुम्हाला हलकं वाटेल. गाऊन पहा, तुम्हाला पवित्र वाटेल. अहो, मीराबाई महाराजांनी दुसरं काय केलं? नाचूनच भजनच केलं देवाचं. पण काय परिणाम झाले मीराबाईंच्या सहवासात आलेल्या मंडळींचे. मीराबाईचं चरित्र असं सांगतं, टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायचं काम करायची एक बाई मीराबाई महाराजांच्या महालात राजवाड्यात. रोज जावं त्या बाईने आणि टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायचं काम करावं. एक दिवस त्या बाईचा मुलगा म्हटला, आई मी सुद्धा मीराबाई महाराजांच्या महालात येणार. तू कशाला? नाही, मला तो महाल बघायचा आहे. अरे पण कशाला? नाही, मला तो महाल बघायचा आहे. पोराचा हट्ट म्हणून त्या बाईने त्या पोराला मीराबाई महाराजांच्या महालात आणलं. ऐका, आणलं, मीराबाईंची ओळख करून दिली, माझा मुलगा आहे, हरकत नाही, बसू द्या त्याला. आई टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायला गेली आणि तेवढ्यात मीराबाईंनी पायात घुंगर बांधले. पग घुंगरू बांध मीरा नाची. मीराबाई महाराज नाचल्या, देह भाव विसरून नाचल्या, देह भाव विसरून. आमच्या गावात मोदीपूरचे एक ते काय म्हणायचे त्याला, ते वाजवायला यायचे तुंतुना, त्याच्यावर एक साधं एकतारीवर भजन म्हणायचे. कोणाचंही काही माहिती नाही, पण गोड पद गायचे. राज रजवळे सोडून मीराबाई प्याली विष प्याला, असा मीराबाईला छंद लागला. आली वयात तारुण झाली, जन म्हणती हो मीरा बिघडली. लोकादारी फुगड्या घाले, लोकादारी फुगड्या घाले, लाज नाहीला. असा मीराबाईला छंद लागला, छंद लागला.
असा छंद लागला. मीराबाई महाराज नाचायला लागल्या आणि हा मुलगा मीराबाईकडे पाहत होता. पण मीराबाईचं नाचणं पाहता पाहता या पोराची दृष्टी बदलली. तो पाहत राहिला मीराबाईंकडे. दुसऱ्या दिवशी आईला म्हटलं, आई मी आज परत तुझ्या सोबत येईल. आज कशाला बाळा? नाही मला तू महाल आवडतो. बर बो चल. दुसऱ्या दिवशी आला. मीराबाईचं नाचणं पाहत राहा. आई मी आजही येईल तुझ्यासोबत. अरे आज कशाला सोन्या? नाही नाही मला तो महाल आवडतो, मला तू घेऊन चल. 15 दिवस आई सोबत आला. किती दिवस? 15 दिवस. 16व्या दिवशी तो मुलगा घरी आला, आई घरी आली आणि त्या पोरानं आईचा हात धरला. केवळ नाचेन आनंदे विठ्ठल नाम छंदे याने स्वतःच्या जीवनात तर बदल होतोच, पण दुसऱ्याच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतो मुक्त कंठाने देवाच्या छंदात नाचल्यानंतर, याकरता सांगतोय. ऐका, हात धरला आईचा आणि तो पोरगा त्याच्या आईला म्हटला, आई माझी एक इच्छा आहे. काय रे बाळा? तो म्हटलं मला लग्न करावं वाटतंय. लग्न? चांगली गोष्ट आहे. वयात आल्यावर कोणालाही लग्न करावं वाटतं. कोणालाही वाटतं ना. तो म्हटलं मला लग्न करावं वाटतं. ती म्हटली चांगला विचार आहे तुझा, पण कोणासोबत करावं वाटतं ते विचार ना. कोणासोबत? मला त्या मीराबाई महाराजांसोबत लग्न करावं वाटतं. तिनं तोंडावर हात ठेवला. अरे का राजा भोज कुठं ती मीराबाई राजकन्यान कुठं टॉयलेट स्वच्छ करणाऱ्या बाईचं लेकरू लेका? काही लाज वाटते का तुला? आपण कुठं, ती मीराबाई राजकन्या कुठं? सोडून दे पोरा हा विचार. बरं झालं हे अगोदर तू मला म्हटला, आता वांग्याचं भरीच झालं असतं तू जळगाव जिल्ह्यातलं. पण तो म्हटलं तू काही म्हण, पण मला लग्न तिच्याशीच करायचं. ते म्हणे बाळा हे शक्य नाही. बरं तेव्हा काही हे गाणंही नव्हतं, ज्याची होती की हे म्हणून मोकळं हुआ आम्ही लावलेली माया वायाला गेली. तेव्हा हे ऑप्शन नव्हतं ना काहीच. तो म्हटला मला लग्न तिच्या सोबतच करायचं. आणि तू जर माझा निरोप तिला सांगितला नाही तर मी माझा जीव देऊन टाकेन. शेवटी आईच नव्हती, मायच ना. पळतच गेली. मीराबाई महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. मीराबाई कृपा करा, संताच्या अंतःकरणात मूर्तिमंत दया आहे. अरे दया हा धर्म काय हाताचा आहे? दया हा धर्म काय पायाचा आहे? दया हा धर्म काय डोळ्याचा आहे? दया हा धर्म अंतःकरणाचाच आहे. आणि अंतःकरणाचा धर्म जोपासताना इथं संतच आपल्याला दिसून येतात. मुक्ताबाईच्या अंतःकरणातली दया जगात कुठंच पाहायला मिळणार नाही. ज्या वेळेला सारं जग तुम्हाला माघारी फिरवतं त्यावेळेला मुक्ताबाईच्या दारात आहे. इथं तुमचा लाडच आहे, इथं कौतुकच आहे, इथं प्रेमच आहे, इथं आपुलकीच आहे. का? ते संतांचं हृदय दयेनं भरलेलं आहे. मीराबाई महाराजांच्या पायावर त्या बाईनं डोकं टेकवलं आणि सांगितलं, परवापर्यंत माझा मुलगा येत नव्हता का? म्हटले हो त्याला एक इच्छा आहे. म्हटलं कोणती? त्याला लग्न करावं वाटतंय. मीराबाई म्हटलं चांगली गोष्ट आहे, करून द्या लग्न. अहो पण तुमच्या सोबत लग्न करावं वाटतंय त्याला. मीराबाई म्हटल्या मग तर अजूनच चांगलं आहे, कारण लग्न हे चांगल्या सोबतच केलं पाहिजे. घेऊन या तुमच्या पोराला. आई पळत गेली आणि त्याला सांगितलं सोनू तुझं काम झालं. सोनू म्हणे आई तू सांगते ते खरंच? आई म्हणे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का रे? अरे तुझं काम झालं, जा तू. समृद्धी महामार्गालाच लागला. एकदम पळत आला. मीराबाई महाराजांजवळ आला. मीराबाईंनी विचारलं का रे बाबा लग्न करायचंय? हो म्हणे लग्न करायचं. तयार आहे मी तुझ्यासोबत लग्न करायला, फक्त एक अट आहे. काय? कुरडे कुरडे केस आहे, मेघश्याम वर्ण आहे, हिऱ्यासारखे दात आहे, सफरचंदासारखे गाल आहे, कोटी सूर्याचं तेज चेहऱ्यावर
लखलखी तसं भगवंताच्या चेहऱ्यावर झळकतंय. सरळ नासिका आहे, पाणीदार डोळे, लख परमात्म्याच्या तेजाचा तो प्रकाश पडलेला आहे. त्या सावळ्या परमात्म्याकडं, तेजानं विभूषित असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीकडं 7 दिवस पाहत राहा आणि 7 दिवस त्याच्या छंदात रमून जा. फक्त म्हण वाचेन श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. एवढं म्हण 7 दिवस त्याच्या छंदात मग्न हो. 7 दिवस जर तू त्याच्या छंदात मग्न झाला तर 7व्या दिवशी तू म्हणशील ते मी तुझं ऐकेल. पण 7 दिवसात एकदा जरी तुझ्या चित्तात भेद आला, एकदा जरी तुझं चित्त हल्लं, मी राजकन्या मुंडकं तोडून टाकेल तुझं. तो म्हटला मी जर त्याच्या छंदात रमून त्याचं भजन केलं तर मग काय श्री रघुबर कोमल कमल नयन को पहनावो जयमाला, पहनावो जयमाला. शुभ मंगल सावधान. हे मंगलाष्टक म्हणण्याची मी या दोघांसाठी जीवा पार वाटत. योगानं ते दोन्ही जवळच उभे आहेत. तो पोरगा भजनाला बसला. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7 दिवस झाले. त्यानं विठ्ठल नामाचा असा छंद लावून घेतला, भेदाची निवृत्ती केली. देवाच्या भजनात मीराबाई महाराजांच्या सहवासात देह भाव विसरून रमून गेला. 7 दिवसाने मीराबाई महाराज त्याच्या जवळ गेले आणि त्याला उठवलं. हे घे माळ, तू माझ्या गळ्यात घाल आणि मी तुझ्या गळ्यात घालते. चल आता आपण लग्न करूया. त्यानं हात जोडले म्हटला, आईसाहेब लग्न? अहो कोणतं लग्न? लग्न तर झालं, गररिगे झाले, पट्टराणी बडे वरिले, सावळे परब्रह्म. माझा विवाह झाला सावळ्या परब्रह्माबरोबर. आता तुला करायचं होतं माझ्यासोबत लग्न, आता नाही. हातात गळ्यात घालायची वरमाला घेतली आणि मीराबाई महाराजांच्या पायावर घातली. जे डोळे 7 दिवसा अगोदर ज्या स्त्रीला बायको या नजरेनं बघत होते, तेच डोळे विठ्ठल नामाच्या छंदात रममान झालेल्या मीराबाईंच्या सहवासात गेले आणि त्या स्त्रीला बायको या नजरेनं बघायचे डोळे बदलले आणि आई या नजरेनं बघायचे डोळे दृष्टी प्राप्त झाली. हा केवळ आणि केवळ नाचून विठ्ठल नामात रममान झालेल्या संतांच्या सहवासात राहिल्याचा परिणाम आहे. लक्षात ठेवा. काय सुंदर प्रमाण आहे नाथ महाराजांचं. एका जनार्दनी गाता हरीचे गुण, इंद्रिये निमाली विषय विसरले काम, इंद्रिये निमाली विषय विसरले काम. एका जनार्दनी गाता हरीचे गुण, इंद्रिये निमाली विषय विसरले काम. अहो एकदा त्याच्या छंदात माणूस रममान झाला, कसले विषय आणि कसला संबंध, भेद निवृत्त झाला
की मग विठ्ठल नामाच्या छंदात माणूस डोलतो. विठ्ठल नामाच्या छंदात माणूस डोलला की मग आनंद होतो आणि आनंद झाला की मग तो नाचायला लागतो. असा पहिल्या चरणाचा सरळ अर्थ आहे. आधी भेद निवृत्त करायचा, विठ्ठल नामात रममान व्हायचं, त्याच्या छंदात रममान व्हायचं, आनंद साजरा करायचा आणि मग नाचे ना आनंदे विठ्ठल नाम छंदे. काय अहो बसा बसा. योगेश भाऊ माझं स्वतंत्र कीर्तन घ्या मस्त तुम्ही भूम मध्ये, मी तेव्हा येईल आणि पूर्ण पिंगळा म्हणेल. तो म्हणता म्हणता सध्या माझा मुंगळा झालेला आहे आणि ते या वातावरणात म्हणणं माहिती ते काय इथून आज आपण नेहमीच ऐकता. तुमचं प्रेम आहे. या मंडळींनी 20,000 रुपये खर्च केले, सिस्टीम लावली, बॅनर लावले, खूप त्यांचा आनंद होता. आपण म्हटलंही असतं पण ते सगळं विशिष्ट असलं की त्याला जरा बरं वाटतं. निश्चितच आपण या परिसरात येतच असतो, त्यामुळं गाऊया म्हणूया, काही काळजी करू नका. आपल्याला खूप नाचायचंय पण कोण्याही तालात नाही, कोण्याही भजनात नाही. नाचे ना आनंदे विठ्ठल नामचंदे परते भेदाभेद सांडोनिया जाईन पंढरी नाचेन महाद्वारी. पुन्हा नाचेन नाथ महाराज म्हटले. तो आनंद मी थांबवणार नाही. नाचत जाईन आणि तिथं गेलो की घुमे दुकानावर गली, दुकान नाही गली नाही, केवळ भजन म्हणजे भजन, हरिपाठ म्हणजे हरिपाठ. काकडा म्हणजे काकडा म्हणायचं धाडं सुन नाही राहिलं बाबा अजून, त्याच्यामुळं हरिपाठ म्हणजे हरिपाठ. वेळेत भजन. ज्या ज्या वेळेला आपण येऊ त्या वेळेला आपलं भजन आपल्याला तारणार असेल, आम्ही तिथेही जाऊ. मुक्ताबाईच्या समवेत पौर्णिमेला जाऊ आणि पौर्णिमेला जाताना काय करत जाऊ, त्या पांडुरंगरायाच्या महाद्वारात आईसाहेबांची पांडुरंगाची भेट होईल. त्यावेळेला महाद्वारात नाचू, जळोजी मुळोजी यांनी बांधलेल्या सभा मंडपात नाचू. विठ्ठल नाम छंदे, त्या विठ्ठल नामाच्या छंदात नाचू. पण कुठं जाईन पंढरी नाचेन महाद्वारी वाचे हरी हरी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण म्हणत 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 आम्ही नाचू. इतकं नाचू इतकं नाचू पण कोणा करता येईल कोणाच्याही भजनात आम्ही नाचणार नाही. काय तिसरं चरण साधना अनेक नेहमी सर्वथा एका पंढरीनाथा वाचोनी काही. मला दुसरं साधन माहिती नाही. माझी सुरुवातही तिथं आहे आणि शेवटही तिथंच आहे. तो पांडुरंग परमात्मा आमचा सखा आहे, आमचा जीवलग आहे, आमचा सोयरा आहे. गाऊ नाचू विठो तुझा करू अनवा, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद आनंदुरे विठोबा झाला माझे मणी. देखिली लोचनी विटे सहित पावले नकरी साधन नकरी तपस साधन. इथंही साधन शब्द आहे. नकरी तपसाधन मुक्तीचे साया हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस. तुका म्हणे देव तुका म्हणे आम्हा प्रेमाहून येते काय. पंढरीचा राणा साठविला हृदयी गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. किंवा आनंदुरे विठोबा झाला माझे म्हणी देखिली लोचनी विटे सहित एका पंढरीनाथा वाचूनी काय. अहो पण महाराज हे सगळेच म्हणता आम्ही तिथं जाऊ नाचू, तिथं जाऊ नाचू, तिथं जाऊ नाचू. महाराज म्हटले असं लोकांसारखं माझं म्हणणं नाही. एका जनार्दनी दृढ हा निश्चय. माझं निश्चयाचं बोलणं आहे, असं वरवर बोलणं नाही, हे निश्चयाचं बोलणं आहे. आणि एका जनार्दनी दृढ हा निश्चय मुखी नाम गाय सदोदित. मी निश्चयानं त्याचं भजनच करील, निश्चयानं त्याच्या महाद्वारातच नाचीन, त्याच्याच छंदात नाचेल. नाथ महाराजांनी केलेला निश्चय कधीतरी शता एका जन्माच्या शेवटी आपल्यालाही करता यावा आणि आपल्याकडूनही देवाच्या समोर नाचता यावं, देवाच्या समोरच गाता यावं. कधी कधी नाचता नाचता, कधी कधी गाता गाता त्या भगवंताची कोडी कोडी कृपा, मुक्ताबाईचा तो प्रेमाचा पदर आपल्याही अंगावर मुक्ताबाईने घालावा. सुरक्षित मुक्ताबाईने त्या पंखाखाली आपल्याला ठेवावं. रोज उठून मुक्ताबाईला म्हणावा, आईसाहेब तुम्ही आम्हाला सांभाळा. मुक्ताबाईला दुसरं काही म्हणू नका, काही मागूही नका, फक्त म्हणा तुम्ही आम्हाला सांभाळा. कारण प्रमाण आपल्या सगळ्यांच्या पाठी तुम्ही सांभाळलेले संती भय निरस लेखन. काय जगात कोणाला घाबरतो. यांना म्हणा तुम्ही आम्हाला सांभाळा. तुम्हाला यांनी सांभाळलं, मला यांनी सांभाळलं, आपल्याला सगळ्यांना मुक्ताबाईंनी सांभाळलं. जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला मला परास्त करू शकत नाही, हे सूत्र ध्यानात ठेवा. आणि या विश्वाला सांभाळायचं काम आदिशक्ती मुक्ताबाईंकडे. बाबांनी त्या दिवशी त्या मीडियाला बोलताना मला इतकं आवडलं, ते जगी सूर्य जैसे प्रकाशले 3 सूर्य प्रकाशमान झाले आणि या 3 सूर्यांना सांभाळ करणाऱ्या मुक्ताबाई मग प्रकाशित झाल्या. म्हणजे निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका हे 3 सूर्य आणि नंतर मुक्ताबाई अवताराला आल्या आणि या मुक्ताबाईने या 3 सूर्यांचा सांभाळ केला.
अहो आता या 3 सूर्यांचा सांभाळ करणाऱ्या मुक्ताबाई, आपण तर सूर्य काय पंथी नाही, अजून दिवा नाही छोटासा, कुठं लखलखीत प्रकाश नाही, अजून चमकलोच नाही, तर सांभाळायचं काय? 2 मिनिट पांडुरंगाचं भजन करू, मुक्ताबाईने आपल्याला सांभाळावं म्हणून आईसाहेबांना प्रसन्न करू आणि झालेली सेवा चितकला आदिशक्ती जगन्मातेच्या चितस्वरूप चरणावर आपण समर्पित करू. आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम आहे. भरपूर नवीन नवीन महाराज आमचे विजय महाराज खवले आहेत, आदरणीय नितीन महाराज आहेत, आदरणीय आमचे शिवशंकर बाबांच्या भजनाने तर अख्खी वारीस प्रसन्न आहे, आनंद आहे. मृदंगवादक किती प्रसिद्ध सगळे, जे विशाल महाराज, किरण महाराज, तेजस महाराज, नकुल, काय वय आहे त्याचं, पण काय हातात गोडवा आहे आणि कधीच कंटाळा नाही. जा म्हटलं की गेले, कोणी लागलाय का साऊंड, काही पाहिलंय का, खूप आनंद, अत्यंत आनंदाचं उधाणच आनंदाचं पुरच जे चेतन महाराज, मंगेश महाराज, लखन महाराज, योगेश महाराज, ही सगळी मंडळी, आमचे साहिल महाराज पहिल्याच वर्षी आले पण किती सुरुवातीपासून आहेत, त्यांचं गाणं आपण सगळेच ऐकतो. आमचे हर्षल महाराज नागपूरहून आलेले, ही सगळे आमचे मंगेश महाराज वराडे, अहो एक एका ऊन बळी रे, यांना पाहिलं की असं वाटतं काय आईसाहेबांचं वैभव काय. आमचे इयनगावचे महाराज आपले मनोज महाराज, ही सगळी मंडळी पाहिली, वेगळ्या वेगळ्या भागातले, ते मध्य प्रदेशातले, कोणी विदर्भातले, कोणी खानदेशातले, मिळल त्या वाटेनं. हे सचिन पाटील कॉन्ट्रॅक्टर आहे, 1 महिना ते कन्स्ट्रक्शन आमच्या माझ्या गावात शेजारी राहतात, करोडो रुपयाचा व्यवसाय, करोड. पण मुक्ताबाईचा पदरच असा आहे महाराज, आता म्हणता मी दरवर्षीच चाली. अरे एकदा या मॅग्नेटमध्ये जो आला तो असा चिकटतो जसा वेल्डिंगचा टाका, निघतच नाही, निघतच नाही. काय सुमित महाराज, खरं आहे की नाही? आमच्या पंकज महाराज आधी करून अहो परतीला जाता जाता भावाचा निरोपाला आंबडला की आमच्या पंकज महाराजांचे भाऊ वारले, परत गेले. बाबांचं आमचं बोलणं झालं, आहे त्या सेवेत, सगळी गोष्ट सांभाळून ही मंडळी सेवा करताय आहेत. 16-17 वर्षाले एक वामनराव खाळपे, म्हणजे सुधाकर पाटील. अरे या लोकांचं वर्णन एका एकाचं नाव घेत असताना एकाची जीवनशैली सांगता कीर्तन करावे लागते. माणसाचं नाव घेणं महत्वाचं नाही, पण या लोकांची निष्ठा ही दिवसागणिक बळकट झाली. कशी यांना काही निमंत्रण दिलं, कोणी काय पत्र पाठवलं, पण वारी निघाली की दुसरं काही आठवत नाही. तशी सगळी मंडळी असं संघटित, सगळ्यांचं प्रेम, आपुलकी, श्रद्धा मित्रांनो आपण सगळे कायम ठेवा. हरणे बाबांच्या पायाशी अत्यंत दृढ निष्ठा ठेवा आणि आपण सगळे संघटित राहू, एकत्रित राहू. दिवसागणिक या वाटचालीत, या सोहळ्यात काय बदल करायचा आहे, काय करायचं आहे, हा सोहळा आणखी कसा वाढवायचा आहे, कोणत्या पातळीवर या सोहळ्याला न्यायचं आहे, हे तुमच्या सगळ्यांच्या विचारानं, गुरुवारी हरणे बाबा तुमच्या सूचनेनं, तुमच्या मार्गदर्शनानं. असं काही नाही बाबा सांभाळत आहे म्हणजे तुमचं काय ऐकणार नाही. बाबा लहान लेकराचे ऐकून घेतात. तुमचं काही आवडलं तर निश्चितच बाबा ते स्वीकारतात आणि ती वाटचाल घेऊन आपण पुढे जाऊ. त्या प्रेमानं म्हणा एकदा मुक्ता